आपले लोक शांत बसा आता. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असं यश मिळालं पाहिजे होतं, ते मिळालं नाही. परंतु असं असताना सुद्धा या देशातल्या जनतेने भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षाला कौल दिलेला आहे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहे. परंतु काँग्रेसवाले आम्हाला पूर्णपणानं बहुमत मिळालं नाही म्हणून आनंद व्यक्त करतायत. परंतु इंडिया आघाडीमध्ये जेवढे काही सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन मोदीजीचा सामना त्यांनी केला, त्यांचे सगळ्यांचे मिळून जेवढे कोणी खासदार निवडून आले नाही तेवढ्यापेक्षा जास्त खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार बनलं. जवळपास ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतून आता विधानसभेच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी कामाला लागावं यासाठी मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून मी मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी आलेलो आहे. आज मी नांदेडला आलो, लातूरला जाणार आहे, धाराशिवला जाणार आहे, बीड मार्गे जालना संभाजीनगरनंतर मी हिंगोली आणि परभणीला जाऊन मराठवाड्यातल्या कार्यकर्त्याला आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीसाठी तयारीला लागावं यासाठी आम्ही अशा प्रकारच्या बैठका घ्यायला सुरुवात केली. आणि मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी काही प्रमाणात मतं आम्हाला कमी पडली असतील, साधारणतः 2,48,00,000 मतदान भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे आणि 2,50,00,000 मतं हे इंडिया आघाडीला पडलेले आहे. त्यामुळे मतामध्ये काही फार अंतर नाही आहे, परंतु जागेतलं जे अंतर आहे त्यांनाही काही फार सगळ्यांना जागा मिळाल्या असं नाही आहे. कोणाला मिळाल्या 8, कोणाला मिळाल्या 9, कोणाला मिळाल्या 12-13. ह्या सगळ्यांचे गोळाबेरीज करून ते एकत्र आकडा करून फुगून सांगतात. परंतु एकूणच जर विचार केला तर ही निवडणूक देशाची निवडणूक होती, ही काही राज्याची निवडणूक नव्हती. देशभरामध्ये या देशातल्या जनतेनं आम्हाला समर्थन दिलेलं आहे आणि त्यामुळं आता विधानसभेच्या निवडणुका आम्हाला जिंकण्यासाठी आमचे कार्यकर्ते आता कामाला लागलेले, त्यासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे. काय नेमके फॅक्टर हे झाले की ज्याच्यामुळे महाराष्ट्रात तुमची इतकी पडझड झाली? हे बघा, राजकारणामध्ये अनेक कारणं पराभवाला असतात. पराभवाला एक कारण कधीच नसतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या कारणांना वेगवेगळ्या गोष्टीनं मतदारांना जो कौल दिला तो आमच्या बाजूनं दिला, याचा अर्थ त्यांच्याच बाजूनं सगळा दिला असा बी होत नाही. परंतु आता हा जनादेश आहे तो आम्ही स्वीकारला. जरांगे फॅक्टर हा जो एक महत्त्वाचा ठरला, कारण तो तुमच्याच मूळ जिल्ह्यातनं पुढे आलेला फॅक्टर आहे, तर तुम्ही तो समवू शकला नाही, ते तुमचं अपयश नाही का? मला असं वाटतं की कधी कधी असे काही मुद्दे येतात की ते मुद्दे कोण्या एकट्याकून संपू शकत नसतात. त्याला सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तो समाजाचा प्रश्न म्हणून त्याला सोडवण्यासाठी मदत करण्याची गरज असते. मला असं वाटतं की सरकार म्हणून आमच्या सरकारनं सगळ्या राजकीय पक्षाच्या अनेक बैठका घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु जी काही मागणी होती त्यामध्ये 10% आरक्षण दिल्याच्या नंतरही तो विषय संपू शकला नाही आणि भविष्यामध्ये सरकार या गोष्टीचा विषय करून तोडगा काढील. याच्यामागे राजकारण आहे असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटतं स्वतःला काही राजकारण वाटत नाही, समाजाचं काम आहे, राजकारणाचा या गोष्टीशी काही संबंध नाही. वडीगोद्री येथे आता ओबीसी समाजाचं उपोषण सुरू आहे, परंतु तिथे एक वेगळा दिसलं की ते आपल्या जे राजकीय नेते आहेत ओबीसी समाजाचे त्यांना प्रोटेक्ट करतायत, त्यांच्या बाजूने बोलतायत. दुसरीकडे मराठा जे आंदोलन आहे, उपोषण आहे, ते तर सर्रास शिव्या घालतात, दगडफेक करतात, गाड्या फोडतात, अडवतात, गावात जाऊ देत नाही. दोन आंदोलनामध्ये काय फरक वाटतो? मला असं वाटतं की आता हा जो विषय आहे हा राजकीय विषय कोणत्याही राजकीय पक्षानं किंवा राजकीय नेत्यांनी करू नये. सर्व समाजाचे नेते, सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन
दोन्ही बाजू समजून घेऊन यातला मध्य काढला पाहिजे. आपण कितीही प्रेसमध्ये किंवा अन्य ठिकाणी त्याची चर्चा केली तर त्याचा मार्ग फक्त एकच आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हा विषय सोडवला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की ओबीसीचं जे काही उपोषण सुरू आहे ते राजकीय इन्फ्लुएन्स आहे. ओबीसी नेत्यांनी त्याला पाठबळ दिला असा आरोप होते. त्यामुळे ते त्यांच्या राजकीय नेत्यांना मला असं वाटतं की या विषयामध्ये मी जे सांगितलं तेच बरोबर आहे. कोणी कोणाला कसाही पाठिंबा दिला असला तरी त्यापेक्षा सगळ्या नेत्यांनी एकत्र होऊन हे सोडवलं पाहिजे. नेता नांदेडमध्ये घेतला आपण. अशोक चव्हाणांसारखा दिग्गज नेता नांदेडमध्ये घेतला, त्यानंतरही पराभव झाला. आता जी बैठक घेतली त्यामध्ये कार्यकर्त्यांनी काय सांगितलं? ही बैठक कोणा निवडणुकीत काय केलं याच्यासाठी बैठक नव्हती. जे झालं ते झालं. जनादेश आम्ही स्वीकारला आणि हा जनादेश स्वीकारून आम्ही पुढच्या निवडणुका जे येतील आता विधानसभेच्या, जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या, महापालिकेच्या, त्यासाठी सगळ्यांनी कामाला लागलो. की अशोक चव्हाण सोबत आले म्हणून आमचं नुकसानही झालं नाही आणि अशोक चव्हाण नसतं तरी हीच परिस्थिती असते असं मला वाटतं. कारण ते काही एका मतदारसंघाचा विषय नाही आहे, काही अशोक चव्हाण साहेबाचा दोष आहे असं मी मानत नाही. सगळ्याच मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात असा फरक झाला आहे. त्यांच्या येण्याचा आणि त्यांच्या जाण्याचा हा काही दोष नाही देता येत त्यांना कोणाला. नुकसान नाही झालं. हा एक आहे बघा, मी पूर्ण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या संदर्भात बोलतो. अशोक चव्हाण आल्यामुळं फायदा झाला का, अशोक चव्हाण आल्यामुळं तोटा झाला का ना, त्यांच्यामुळं तोटा झाला असंही म्हणत नाही आम्ही, त्यांच्यामुळं फायदा झाला असंही म्हणत नाही आम्ही. आमचं स्पष्ट मत आहे की जनादेश होता, जनतेनंच निवडणूक हातात घेतली होती आणि त्याच्यामुळं हे निकाल लागलेत. मराठा आणि ओबीसी दोघांचे आंदोलन चालू आहे. विखे पाटील येणार होते, त्यांचा असं आहे, आज मी आणि विखे पाटील दोघं एकत्र येणार होतो, परंतु अचानकपणानं मुख्यमंत्र्याचा दौरा त्यांच्या विधानसभा मतदारसंघात लागल्यामुळं आज ते येऊ शकले नाही. मला असं वाटतं ते उद्या येतील. चव्हाण पण नाही, अशोक चव्हाण नाही. त्यांनी मला काल फोन केला होता, मुंबईला त्यांचं ठरलेले कार्यक्रम होते. मराठा आणि ओबीसी दोघांचे आंदोलन चालू आहेत. आगामी विधानसभेत याचा फटका कसा बसू शकेल? मी भाजपला? आपल्याला या विषयाला एकाच शब्दात सांगितलं, हिंडून फिरून ते प्रश्न पुन्हा विचारसाल तर पुन्हा उत्तर तेच आहे की या आंदोलनाला आम्ही राजकीय दृष्टिकोनातून पाहत नाही. हे आंदोलन समाजाचं आंदोलन आहे. मग ते ओबीसीचे नेते असू द्या, SCचे असू द्या, STचे असू द्या किंवा मराठा समाजाचे असू द्या, सर्व पक्षांनी एकत्र बसून राजकारण बाजूला ठेवून या विषयामधला मध्य मार्ग काढला पाहिजे. दानवे साहेब, माझा एक प्रश्न आहे आपल्याला की महाराष्ट्रातल्या अन्य राजकारण्यांना बाजूला ठेवून सगळ्यांचा रोष पत्करून नांदेडला 2 राज्यसभेचे खासदार, बरोबर आहे, त्यानंतर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे 55 नगरसेवक, जवळपास 35 ते 40 नगरपंचायत नगर परिषदेचे सदस्य, 80हून अधिक पंचायत समिती सदस्य अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये पक्ष प्रवेश. ही महापालिका त्यांच्या ताब्यात, जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात, असा असतानाही हा पराभव, म्हणजे सुरुवातीला ही एकतर्फी निवडणूक वाटत असताना हा पराभव का झाला? एक मराठवाड्यातले नेते म्हणून तुम्ही आम्हाला मी 3 वेळेस खुलासा केला की पराभवाला एक कारण नसतं. ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती की त्यांनी ठरवलं की कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाचा पराभव करायचा. असं नाही आहे. मी ज्या मतदारसंघाचा खासदार आहे तिथं मी विरोधी पक्षात असताना 25 वर्ष जिल्हा परिषद आमच्या युतीच्या ताब्यात होती. मी 45 वर्षापासूनचा राजकारणात आहे. मी 26 निवडणुका लढल्या मारून तुमच्या पुढे बसेल आहे. जे प्रस्थ इथं तुम्ही अशोक चव्हाण साहेबांना सांगतात ते प्रस्थ माझं तिथं बी होतं, जिल्ह्यात बी होतं. मग आता तिथंही पराभव झाला माझा. मग तुम्ही असं विचारायचं का की एवढं सगळं असताना तुमचा पराभव का झाला? झाला. जनादेश आहे. लोकांनीच निवडणूक हातात घेतली होती आणि लोकांनी दिलेला आदेश आम्ही आता मान्य केला. का? त्यांच्यामुळेच का? मी पण माझ्या मतदारसंघातला तसाच आहे ना. त्यामुळं अशा अनेक ठिकाणी पराभव झाले. ते मी सांगितल्याचे कारण आपलं. हवेतली भाजप आता जमिनीवर येईल का विधानसभेला? भाजप जमिनीवरच आहे. भाजप कधीच हवेत नसती, हवा बदलत असती. लोकसभेच्या निवडणुकीत जे घडलं तेच विधानसभेच्या निवडणुकीत होईल असं डोक्यातून काढून टाका. निवडणुकीच्या नंतर त्यांचा जर प्रवेश झाला असता भाजपमध्ये, आता पुढचे प्रश्न विचारा. आता चला, हे आहे. नाना पटोलेने गंभीर आरोप केलेला आहे की सरकार मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावत आहे. असं सरकारची भूमिका नाही अशी. सर, आता
लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये भाजपला जागा कमी भेटतात. मोदींची जादू कमी झाली असं वाटतं? बिलकुल जादू कमी नाही. देशात मोदी तिसऱ्यांदा पंडित नेहरूनंतर प्रधानमंत्री झाले, याला जादू कमी झाली असं म्हणता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेची जर निवडणुका पूर्वी झाल्या असत्या तर लोकसभेचं चित्र वेगळं राहिलं असतं का? सरकार या निवडणुका घ्यायला तयार होतं, पण कोर्टात त्या विषय असल्यामुळं, कोर्टात प्रलंबित असल्यामुळं त्या निवडणुका सरकार घेऊ शकलं नाही. लोकसभा निवडणुकीत जे वातावरण आहे आणि जे पडझड झाली ते आता विधानसभेत कसं त्याला हे करणार? नाही, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला एकत्र करून पुन्हा कामाला ना विधानसभा जिंकू. नांदेड साहेब, विधान परिषदेवर संधी आहे का कुठे? नांदेडला कुठे मिळेल? हा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड करत असतं. हा काही मी एकटा निर्णय करत नाही, त्यामुळं पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग होईल, त्यात तो निर्णय होईल. इतर पक्षाचे नेते आहेत का संपर्कात? परत घेणार का भाजपमध्ये? काँग्रेस किंवा राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये काय काय इतर काही पक्षाचे नेते आहेत का म्हणून अजून संपर्कात भाजपच्या? घेणार का त्यांना भाजप? मला कोणी भेटलं तर मी चर्चा करील त्यांच्याशी. आज असेल तर भेट घाला माझी. खडसे साहेब काल भेटले तुमच्या वरिष्ठांना, तुमचे जुने सहकारी, काय प्रतिक्रिया? आनंदाची गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आता तुम्ही कोण 2-4 आज भेट घाला माझी. आम्ही घ्यायला काही नाही. आम्हालाच घेऊन टाका सगळ्याला. कोणला? तुम्ही हर निवडणुकीत रंग बदलता, कधी आमच्याकडून कधी तिकडून. तेव्हा आता विधानसभेत तुम्ही आमच्याकडून या सगळेजण. तुम्ही तशी काळजी घ्यावं लागेल. विरोधक तुमचे अपप्रचार करण्यात म्हणा कशात हे ठरले? आता साहेब, या सगळ्यांचं उत्तर माझं एकच आहे की ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती. त्यांनी जो जनादेश दिला तो आम्ही प्रत्येक पक्ष, आम्ही उमेदवारांनी आणि पक्षाने आमचा स्वीकारलेला आहे. पराभवाला कारण एक नसतं आणि त्यामुळं वेगवेगळे पराभवाचे कारणं असतात. तर तो जनादेश तुमचं होता. भविष्य काय आता? पक्षाचा कार्यकर्ता हे पद माझ्याकडं आहे आणि हे पद कोणीच काढून घेऊ शकत नाही. नाही, आता फडणवीस म्हणतात मला उपमुख्यमंत्री म्हणून नको आहे, प्रदेशाध्यक्ष करा. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय केलं पाहिजे? हे माझ्या मनावर नसतं राजा नाही, उपाय. तुमची इच्छा हो. माझ्या इच्छेचं काही प्रश्न, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कार्य करणार. मंत्रिमंडळ विस्तारात नांदेडला संधी मिळणार. अजून विस्ताराचं ठरल्याच्या बाद हा प्रश्न विचारा मला. चिखलीकरांना पोटी मोठी संधी पक्षामध्ये देणार. चिखलीकर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत. मी पण नेता आहे. आम्हाला या संध्याच भेटल्या जातात लोकांमध्ये जायच्या. चला, धन्यवाद.